बाबा आमटे या चित्रपटामुळे बाबांचं कार्य लोकांसमोर आलं. त्या चित्रपटामुळे लोकबिरादरी हा प्रकल्प सर्वत्र पोहोचला. अनेकांनी याचं कौतुकही केलं आणि मदतही केली, असं मत बाबा आमटे यांचे नातू अनिकेत आमटे यांनी व्यक्त केलं. पुण्यातील SM जोशी सभागृहात बाबा आमटे यांच्या 101 जयंतीनिमित्त सांस्कृतिक पुणे यांच्यातर्फे व्हायलिन गाते तेव्हा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी गोनी दांडेकर यांच्या आनंदभुवनी या पुस्तकाचं प्रकाशन अनिकेत आमटे यांच्या हस्ते करण्यात आले, तर लेखिका अरुणा ढेरे यांच्या हस्ते शांताबाई शेळके यांच्या असेन मी नसेन मी या कविता संग्रहाचं सीडीचं प्रकाशनही करण्यात आलं. बाबा आमटे हा चित्रपट म्हणजे आमच्या कुटुंबियांचं आयुष्यात एक मैलाचा दगड आहे. नाना पाटेकर यांनी केलेली प्रकाश आमटेंची भूमिका मनाला भावणारी आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर लोकबिरादरी प्रकल्पाकडे लोकांचा ओघ वाढत अनेक जण त्यामध्ये सहभागी होत आहेत. ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. अजूनही आम्हाला तिथल्या आदिवासीसाठी काम करावं लागणार आहे. यासाठी पुणेकरांनी पुढे आलं पाहिजे, असं आव्हान अनिकेत आमटे यांनी व्यक्त केलं. यावेळी चारुशिला गोसावी यांनी व्हायोलिनवर भावगीत सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केलं. विभा देशपांडे, वीणा देव, मंगेश तेंडुलकर यांच्यासह आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. सिनेमाचा आपण कधी विचार केला नव्हता. समृद्धी पोरे यांच्या मनात तो विचार यावा आणि तो प्रत्यक्षात उतरावा. नानांनी त्याला सपोर्ट करावा, सोनालींनी त्यात काम करावं, असं सगळं जुळत गेलं आणि तो सिनेमा एकदा रिलीज झाला. आणि त्यानंतर जे लोकांची रांग लागली हेमलकसा बघण्यासाठी, खरोखरच आम्हाला सगळे आम्ही त्या लोकांचे ऋणी आहोत की जे लोक येऊन आमच्यावर इतकं भरभरून प्रेम करतात. पुणे, मुंबई, नाशिक अनेक ठिकाणून म्हणजे लांबून लांबून लोक इतक्या लांब 1200-1300 किलोमीटरचा हा प्रवास करत हेमलकसापर्यंत येतात. इतकं सोपं नाही आजही तिथे जाणं पोहोचणं. पण सिनेमाचा एक एवढं मोठं माध्यम आहे हे आम्हाला त्यानंतर जाणवलं की या माध्यमाचा एवढा मोठा फायदा प्रकल्पाला झालेला आहे आणि अनेक लोकांच्या आयुष्यामध्ये त्या सिनेमाने बदल घडवला आहे ते आम्ही बघितलेलं आहे. अनेक लोकांचे प्रतिसाद जे आले त्या सिनेमा बघून की आम्ही आत्महत्या करायचं ठरवलं होतं पण मग सिनेमा बघण्यात आला आणि मग आम्ही प्रेरित झालो आणि मग काहीतरी काम करायचं, अशा अनेक प्रतिक्रिया म्हणजे जे काही फ्रस्ट्रेशन असतं लोकांचं ते निघून गेलं. हा जास्त मोठा फायदा आम्हाला वाटतो. समाज महत्व नव्हतं. लेखनाच्या बाजूला मी स्वतः आलो नाही, संपादकांनी मला ढकलून तिकडे पाठवलं. त्यांना माझी व्यंगचित्र आवडत नसत, त्याच्यामुळे त्यांनी वडिलकीच्या नात्यानं फसवण्याचा प्रयत्न केला मला की तू व्यंगचित्र काढतोय ते ठीक आहे, लिहिशील चांगला. म्हणून त्यांनी नाटक परवडलं. इतकी समीक्षा दुर्बोध. त्याच्यामुळे मी त्या नाटकावरती लिहायचं थांबलो नाही. झाकली मूठ 1.25 लाखाची धोरण मला पटलेलं होतं. पण त्या निमित्तानं आम्ही सगळे एका शेजारी एका लाईनमध्ये बसलेले असू. त्या नाटकाच्या दरम्यान जे काही चालायचं त्यातून माझं प्रबोधन बरंच झालं. आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस-पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. माहेर सोडून सासरी आले. इथे प्रेमाची, मायेची माणसं होती.
पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड.